नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, SD पब्लिकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्येबद्दल बेसिक माहिती घेतलेली आहे, जसे की एक रेषा म्हणजेच एक, त्यानंतर दोन कसे लिहितात रोमन संख्येमध्ये हे आपण बघितलेले आहे। तीन रेषा म्हणजेच तीन, त्यानंतर एक रेषा आणि नंतर व्ही आहे तर चार, व्ही म्हणजेच काय तर पाच, व्ही आय म्हणजेच सहा, त्यानंतर याला सात असे लिहितात। व्ही नंतर तीन रेषा म्हणजेच आठ, आय नंतर एक्स म्हणजेच किती तर 9 आणि एक्स म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो तर 10। त्यानंतर आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स बघणार आहोत, जसे की एक रेषा म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर एक असे लिहितात आपल्या इंग्रजी अंकामध्ये। त्यानंतर व्ही म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर व्ही म्हणजेच 5 असे हे दर्शवले जाते रोमन संख्येमध्ये व्ही या अक्षराने। त्यानंतर एल म्हणजेच काय तर एल म्हणजेच 50। त्यानंतर सी म्हणजेच काय तर सी म्हणजेच 100। त्यानंतर डी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर डी म्हणजेच 500 आणि एम म्हणजेच काय तर एम म्हणजेच 1000। तर एम म्हणजेच काय तर एम म्हणजेच 1000। तर मागच्या अगोदरच्या या व्हिडिओमध्ये रोमन संख्येच्याच मी तुम्हाला यावरती एक ट्रिक सांगितलेली होती, जसे की आपल्याला आय म्हणजेच माहिती आहे 1, व्ही म्हणजेच काय तर 5। जसे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये LCD असते, इथे लक्षात ठेवायचं आहे LCD, एम म्हणजे LCD माझा, एम म्हणजेच काय तर माझा, LCD माझा, एल म्हणजेच 50, सी म्हणजेच 100, डी म्हणजेच काय तर 500 आणि एम म्हणजेच 1000। त्यानंतर ही जी आडवी रेषा आहे तुम्ही लक्षात ठेवायची आहे। आडवी रेषा रोमन संख्येवरती आडवी रेषा असल्याच्या नंतर त्याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो गुणेला 1000, गुणेला 1000 असा याचा अर्थ होतो। तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। तर या ठिकाणी आपण रोमन संख्येबद्दल काही नियम आहेत ते बघूयात। तर या ठिकाणी आपला पहिला नियम आहे, मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला जर आपण लहान संख्या लिहिली तर ती संख्या वाढते, म्हणजेच काय तर त्या संख्येची किंमत जास्त होते। या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया तिथे, जसे की या ठिकाणी आहे हे व्ही, तर व्ही म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर व्ही म्हणजेच 5, परंतु आपण या ठिकाणी नियम काय बघितलेला आहे आता आपण बघूया मोठ्या संख्येच्या, इथे सुद्धा आपण व्हीच घेऊया। व्ही मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला, उजवी बाजू कुठली आहे ही या साईडला आहे डावी बाजू, उजव्या बाजूला लहान संख्या जर लिहिली तर आपण या ठिकाणी घेऊया 1 म्हणजेच काय तर आय। तर या संख्येची किंमत वाढली का कमी झाली विद्यार्थी मित्रांनो तर व्ही आणि आय म्हणजेच काय तर 6। हे आपण या नियमाचे स्पष्टीकरण करून बघितलेले आहे। या ठिकाणी आपण एक दुसरे सुद्धा उदाहरण घेऊयात। आता जर आपल्याला माहिती आहे x म्हणजेच 10, इथे लिहून घेऊयात 10, तर x जर उजव्या बाजूला 2 रेषा मारल्या तर या संख्येची किंमत कमी होणार का जास्त होणार विद्यार्थी मित्रांनो 10 आणि हे 2 म्हणजेच किती तर 12 हे होणार इथे संख्या, म्हणजे ही संख्या वाढणार। त्यानंतर आपण बघूयात दुसरा नियम काय म्हणतो तर दुसरा नियम काय आहे, मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला, इथे आपण बघितलेले आहे उजव्या बाजूला, इथे तुम्ही नीट लक्ष द्यायचे आहे। मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला जर तुम्ही लहान संख्या लिहिली तर ती संख्या कमी होते। इथे सुद्धा आपण हे व्हीचेच उदाहरण घेऊन बघूयात। तर इथे काय आहे व्ही म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर 5 आणि व्हीच्या आपल्याला डाव्या साईडला म्हणजेच या साईडला एक रेषा द्यायची आहे, म्हणजेच काय तर आय लिहायचे आहे। तर या संख्येची किंमत वाढणार का कमी होणार विद्यार्थी मित्रांनो तर व्हीच्या अगोदर आय आहे, म्हणजेच ही संख्या कमी होणार म्हणजेच 4। त्यानंतर आपण दुसरे उदाहरण घेऊन बघूयात। या ठिकाणी जर आपण हे x लिहिले तर x ची किंमत किती आहे तर x ची किंमत आहे 10, तर x च्या अगोदर लहान संख्या जर लिहिली आपण तर या संख्येची किंमत किती होणार तर या संख्येची किंमत होणार 9। या ठिकाणी तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहे, परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो। आता या ठिकाणी आपण काही रोमन संख्येवरती सराव प्रश्न बघणार आहोत, जे की परीक्षेमध्ये विचारले जातात। आपण बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत जाणार आहोत, त्यावरती हा प्रश्न आहे। जसे की प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 105 ही संख्या
रोमन अंकात लिहा। तर हा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर ही संख्या कशी लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 105 आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। सी म्हणजेच काय तर 100 या ठिकाणी सुद्धा आपण लिहून घ्यायचे आहे। 100 म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो 100 म्हणजेच सी आणि वरती आपल्याला करायचे आहे 5। तर 5 साठी कोणते साइन आहे तर व्ही आहे, म्हणजेच ही संख्या काय झाली 105 ही संख्या झालेली आहे। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला या ठिकाणी या नियमात सुद्धा आपण लक्ष द्यायचे आहे, जसे की मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला जर लहान संख्या लिहिली तर ती संख्या वाढते, म्हणजेच काय तर सीच्या समोर जर आपण व्ही लिहिले तर त्या संख्येची किंमत वाढणार। आणि जर आपण इथे आहे हे सी आणि सीच्या डाव्या बाजूला दुसरा नियम आहे, मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला जर लहान संख्या लिहिली तर या संख्येची किंमत काय होणार, हे किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहे 105। परंतु ही संख्या किती होणार 100 मधनं 5 केले म्हणजेच किती तर 95। हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की काय फरक आहे म्हणून डावीकडे आणि उजवीकडे जर संख्या झाली तर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 11000 ही संख्या रोमन अंकात लिहा। तर 11000 या ठिकाणी आपण काय बघितलेले आहे, इथे आहे यम म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो 1000 आणि या ठिकाणी आडवी रेष म्हणजेच काय तर गुणेला 1000। तर आपण इथे 11000 ही संख्या रोमन अंकात कशी लिहिणार आहोत, तर हे झाले 10, त्यानंतर हे एक आय काढले म्हणजेच हे झाले 11, त्यानंतर त्याच्यावरती द्यायचे आहे एक रेषा म्हणजेच काय तर 11000। त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न आहे डी डिवायडेड बाय एम मल्टिप्लाय सी म्हणजेच किती। तर या ठिकाणी आपल्याला डी ची किंमत माहिती असणे गरजेचे आहे, यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे LCD माझा। तर डी म्हणजेच काय तर डी म्हणजेच 500 आणि एम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर एम म्हणजेच 1000 गुणेला सी। तर सी म्हणजेच काय तर 100। या ठिकाणी आपण काटाकाटी करून घेणार आहोत, जसे की या ठिकाणी 2 शून्य कट, इथे सुद्धा 2 शून्य कट झाले, इथे हा 1 शून्य कट, इथे हा 1 शून्य कट, तर उरले किती विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी 50 उरलेले आहेत। तर आपल्याला रोमन अंकामध्ये लिहायचे आहे, तर 50 म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर 50 म्हणजेच एल। हे झाले आपले फायनल आन्सर। त्यानंतर पुढचा त्याच टाईपचा प्रश्न आहे, तर डी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर डी म्हणजेच 500, त्यानंतर भागेला एल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर एल म्हणजेच 50 गुणेला सी म्हणजेच किती तर सी म्हणजे किती तर सी म्हणजे 100। या ठिकाणी सुद्धा आपण काटाकाटी करून घेणार आहोत, जसे की हा 1 शून्य कट, हा 1 शून्य कट, 5 1 5, 5 2 10। तर या ठिकाणी 500 गुणेला 2 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी 1000। हे झाले आपले फायनल आन्सर। तर आपल्याला हे रोमन अंकामध्ये लिहायचे आहे, तर 1000 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो, तर 1000 म्हणजेच एम या अल्फाबेट्सने रोमन अंकामध्ये लिहिले जाते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 15550 ही संख्या रोमन अंकात लिहा। तर ही संख्या कशी लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 15 आपल्याला सुरुवातीला माहिती असणे गरजेचे आहे। 15 कसे लिहितात एक्स, त्यानंतर व्ही, हे झाले 15। त्यानंतर 15000, तर 15000 मुळे आपल्याला गुणेला 100 म्हणजेच वरती लिहायचे आहे त्याच्या 15000 म्हणजे आणि 500 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो, तर डी आणि 50 साठी काय लिहितात तर एल। ही झाले आपले रोमन अंकामध्ये 15550 रुपये। तर हे झाले आपले फायनल आन्सर 15550 ही संख्या आपली रोमन अंकामध्ये आपण लिहिलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।